बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ याचा आज तिसरा वर्धापन दिन। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या राज्यातले आपले ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित माननीय सदाभाऊ, आपले नेते गोपीचंदजी पडळकर, माननीय मेटकरी साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले पदाधिकारी, आमंत्रित निमंत्रित, माझ्यासमोर बसलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आमच्या माता भगिनी बंधूंनो, तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वप्रथम मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपला तिसरा वर्धापन दिन, 3 वर्ष झाले। झाड लावलं तर 3 वर्षात केवढं वाटतं, मूल झालं तर 3 वर्षात केवढं वाटतं, पण तुमचा हा संघ, तुमची संघटना 3 वर्षामध्ये आता मला वाटतं हॉलही अपुरा पडेल, पूर्ण भरलेले तुम्ही सगळे या ठिकाणी। एवढी मोठी संघटना, पडळकर आहेत, सदाभाऊ आहेत, या ठिकाणी मेटकरी आहेत, ते सर्व सोबती आहेत, सहकारी आहेत, आणि त्यांनी छोटीशी सुरू झालेली संघटना जिला इतक्या कमी वेळामध्ये एवढं मूर्त स्वरूप या ठिकाणी आणलेलं आहे। आणि याचं कारण काय, जर तुमचा नेता लय पॉवरफुल, चळवळीतले नेते आहेत, गोपीचंद असेल, आमचे सदाभाऊ असतील, मेटकरी असतील, चळवळीतले कार्यकर्ते। काय ते डोक्यावर येऊन बसलेले काय तुमचे नेते नाहीत, तर हे चळवळीतले नेते आहेत, हे जमिनीशी जुडलेले नेते आहेत, आणि म्हणून तुमचा विश्वास या नेत्यांवर आहे आणि म्हणून या संघटनेवर आहे। अन्यथा अनेक जण येतात जातात, संघटना काढतात, वर्ष 2 वर्ष चालतात, 4थ्या 5व्या दिवशी बंद पडतात, संघटना बंद पडतात। पण ही संघटना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पहिल्या वर्षी छोटी होती, दुसऱ्या वर्षी मोठी झाली, तिसऱ्या वर्षी एकदमच मोठी झाली, पुढच्या वर्षी तर आपल्याला हा हॉल पुरणार नाही। एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आपण उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो। मला वेळ खूप कमी आहे, 2 कार्यक्रम अजून आहेत। जळगावला उज्ज्वल निकम साहेब खासदार झाले, त्यांचा सत्कार आहे, मी खरे चीफ गेस्ट आहे, 5 वाजता तिथे पोहोचायचं आहे, आणि म्हणून जास्त वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही। पण आपल्या ज्या मागण्या आहेत, आज प्रताप सरनाईक साहेब येणार होते, इथे माधुरीताई येणार होते, आपले मंत्री बाहेर गावी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, बाहेर देशात असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी सीएम साहेबांची परवानगी घेतलेली आहे, म्हटलं मी जाऊ, म्हणजे जा, म्हटलं मी काय सांगू, म्हणजे जे देता येईल तेवढंच बोल। अवास्तव बोलू नको, कारण आपण बघितलं असेल आता परवाही शिक्षकांचे 20%, 40%, 60%, 1000च्या वेळेला आपण गेलो, त्या ठिकाणी गेलो, आणि मी सांगून टाकलं की शेवटच्या दिवसापर्यंत अधिवेशनाचा निर्णय करतो, शेवटच्या दिवशी तुम्हाला गोड बातमी देतो। मला आमच्या तिघींनी ती चिडले, असं कसं काय सांगितलं, 2 महिन्याची वेळ मागितली असती, म्हटलं असं नाही चालणार, तुम्ही मला पाठवलं ना, संपलं। तसं आजचंही आहे। या ठिकाणी सुरुवातीला मी भाषण ऐकत होतो, आपलं सरकार आल्यावर, आपले मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला काय काय पद्धत पडलंय। एसटी म्हणजे काही साधेसुधी नाहीये, म्हणजे रक्तामध्ये आपण म्हणजे शरीरामध्ये रक्त वाहिन्याचं जे काम असतं ना, त्याच्याशिवाय म्हणून जिवंत राहू शकत नाही, असं ट्रान्सपोर्टेशन आहे, ही वाहतूक आहे, हा ग्रामीण भाग आहे,
संपूर्ण देश जोडण्याचं काम अगदी गावापासून वाड्यापासून वस्तीपासून एसटी करत असते। एसटी नसती तर काय झालं असतं? आज फक्त आपण विचार करा, एसटी नसती तर काय झालं? 2 पॅसेंजर असो, 4 असो, 10 असो, 1 असो, तरी एसटी चालली ड्रायव्हर घेऊन। इथे असं नाहीये पॅसेंजर तिथे मी येत नाही, खासगी गाड्यांसारखं नाहीये, काल्या पिल्या गाड्यांसारखं नाहीये। तुम्हाला जायचंच आहे टायमावर, तुमच्या वेळेवर तुम्हाला जायचंच आहे, त्या माणसाला तिथे पोहोचवायचंच आहे, तिथून मुलांना शाळेतल्या आणायचंच आहे। हे सगळं बंधनकारक आपल्यावर आहे आणि म्हणून तुम्ही या ग्रामीण भागातला आत्मा आहात, शहरातल्या त्या रक्तवाहिन्या आहात आणि म्हणून तुमचं तर ऐकलंच पाहिजे, तुमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत। आणि म्हणून आज आपल्या मागण्या मी बसल्या असतानाच पडळकरांकडे जाणून घेतल्या, सगळे आम्ही रेस्ट हाऊसला होतो, रात्री म्हटलं होतं त्यावेळेला मी जाणून घेतल्यात। निश्चित या संदर्भामध्ये मी तर काही आपल्या खात्याचा मंत्री नाही की लगेच आता सांगून टाकतो झालं हो गया जय श्रीराम, असं करता येणार नाही। पण हे निश्चित सांगितलेलं, पडळकर साहेब आहेत, सदाभाऊ आहेत, आपण मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेऊ, या संदर्भामध्ये संबंधित मंत्र्यांनाही बोलू। माझं काम सगळ्या ठिकाणी एवढंच, जायचं, बोलायचं, शिष्टमंडळ घ्यायचं, मुख्यमंत्री महोदयांकडे जायचं आणि तिथे एरंडोली करायची। एरंडोली म्हणजे आमच्याकडे तडजोड म्हणतात तिला, मार्ग काढून द्यायचा। आणि म्हणून मी सीएम साहेबांनाही बोललेलो आहे की येत्या 2-4 दिवसामध्ये आपण वेळ द्या। सदाभाऊ आहेत, पडळकर साहेब आहेत, तुपकर साहेब आहेत, आपल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत, ते येतील। आता आपल्यासोबत भुजबळ साहेब पण आहेत, ते थोडं लोटतील आणि आपलं काम मार्गी लागेल। अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत, आपल्या अनेक मागण्या आहेत। 7व्या वेतनाचा विषय, अनुकंपाचा विषय, काही बदल्यांचा विषय आहे, एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करा हाही विषय आहे। आता काय काय मार्गी लावता येतं ते बघू, पण सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार सकारात्मक आहे। आता पूर्वी सरकार आले नाही, बघू करू पाहू, झाली मिटिंग झाली बैठक, असं नाही। मी प्रत्येक मोर्चामध्ये जातो, मी प्रत्येक आंदोलन जातो, लोकांना घेऊन जातो आणि सकारात्मक। परवा मला वाटतं बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा, क्लास 4 कर्मचाऱ्यांचा संपवतो, मी त्या ठिकाणी गेलो, त्यांनाही सांगितलं, फार आक्रमक होते, म्हटलं तुम्ही चला सीएम साहेबांपर्यंत। दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना घेऊन गेलो, रात्री गेलो मी 9 वाजता त्यांच्याकडे, सगळे त्यांना घेऊन गेलो आणि इतके खुश झाले। म्हणजे लाडपागे समिती असेल, या संदर्भातला विषय असेल, त्याचा कायमस्वरूपीचा विषय असेल, साहेबांनी 5 मिनिटांमध्ये त्यांची बैठक संपवली। ते म्हणे आम्हाला माहितीच नाही असं काय होतं म्हणून, हे पहिल्यांदा असं मुख्यमंत्री म्हणतात हो गया झालं तुमचं काम, तू कशासाठी तुम्ही बसला तिथे, आणि इतके ते खुश झालेत। आणि म्हणून मला वाटतं सरकार प्रत्येक समाजातल्या घटकाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। निश्चित देवेंद्रजींकडे आपण त्या ठिकाणी जाऊ, आपल्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवू आणि मला खात्री आहे जे जे करण्यासारखं असेल की सगळ्या मागण्या पूर्ण होतील मी असं म्हणणार नाही, पण ज्या ज्या आवश्यक आहेत, ज्या अपेक्षित आहेत, त्या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चित पूर्ण करतील, एवढी ग्वाही मी आपल्याला या प्रसंगी निश्चितपणे देतो। आणि त्यातही मी खरंच सांगेन, पडळकरांवर थोडं जास्तच प्रेम साहेबांचं आहे, हे आपल्याला कबूल करावं लागेल। सदाभाऊ इकडे बसलेले आहेत, दोन्ही नेते आपले तर इतके आक्रमक आहेत, चळवळीतले आहेत, पण ते इतके आक्रमक आहेत की कधी कधी फोन करून मला लगेच सांगू लागतं, भाऊ जरा दमानं घ्या। आमचे गोपीचंदजी तर एकदा सुटले की कसे सुसाट आहे, आता मी सैराट शब्द वापरणार नाही, पण सुसाट आहे। मग त्यांचं बोलणं, त्यांचं वक्तव्य, त्यांचं भाषण, त्यांची भाषण शैली ही आपण बघितलेली आहे। पण चळवळीतला नेता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, सामान्य माणूस आहे, गरजू माणूस आहे, जनमानसातला माणूस आहे। दोघंही नेते तुमचे, सदाभाऊ असतील, पडळकर असतील, अगदी जमिनीवर काम करणार आहेत, तुमच्यासाठी 15-15 दिवस रस्त्यावर झोपणार आहेत, ग्राउंडवर झोपणारे नेते आहेत। हे नुसते बस यायला भाषणबाजी केली तसं नाहीये। परवा एक नेते आले होते शिक्षकांच्या याच्यामध्ये, मी तुमच्यावरच रात्रभर झोपतो, मी तिथे गेलो, लोकांना म्हटलं वा वा काय नेता बाबा, पॉवरफुल, आपल्या बरोबर झोपणार आहे। म्हटलं साहेब 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यांना भेट सुद्धा दिलेली तुमच्या मुख्यमंत्र्यांनी,
भेट सुद्धा दिली ती 5 मिनिटाची नाही, आम्ही भेटणार नाही शिक्षकांना, काही 40% 60% काही आम्ही करणार नाही. आणि आता तुम्ही इथे झोपताय पोतं टाकून, पट्टी टाकून, केवढं प्रेम. म्हणून मला वाटतं पुतण मावशीचं प्रेम आहे हे, मगरबसकी असं म्हणतात ना आपण, त्यातला प्रकार आहे. सरकार आलं की ढुंकून पाहायचं नाही, आपण विरोधी पक्षात आलं की लोकांना असं दाखवायचं की सगळे आम्ही तुमच्या गरीबाच्या कैवारी आम्हीच आहोत. ही भूमिका घेऊन चालणार नाही. लोकांच्या लक्षात येतं, लोकांना आता कळतंय कोण आपलं आहे कोण परक आहे. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगेल, या दोन्ही तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी नेऊ. निश्चित तुम्हाला मी आश्वासित करेल की या ठिकाणी ज्या ज्या योग्य आहेत, ज्या ज्या आवश्यक आहेत, त्या सगळ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि त्या मागण्या कशा मान्य होतील यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करू. त्यासाठी माझा पुढाकार निश्चित या ठिकाणी राहील, एवढंच आश्वासन मी आपल्याला या प्रसंगी देतो. मला पुढे खूप कार्यक्रमाला जायचं आहे, जळगावला पण 4-5 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. 2 कार्यक्रम अजून या ठिकाणी आहेत. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला. खरं म्हणजे एवढा मोठा हार तुम्ही आमच्या गळ्यामध्ये घातला, एवढा मोठा उपकाराचा ओझा आमच्यावर, म्हणजे सत्काराचा ओझा आमच्यावर टाकलेला आहे की त्यातून आता कसं बाहेर पडावं हेच मला कळत नाही. एवढा मोठा भला मोठा क्विंटलभरचा हार तुम्ही आणून आमच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. निश्चित राहा. आपल्याला पुन्हा या ठिकाणी या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या कामाला निश्चित यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. आभाराच्या त्या आवर्जून गिरीश महाजन इथे उपस्थित झालेत आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. सर, आमची संघटना नाही तर संघ आहे आणि हा संघ कायम आपल्या पाठीशी आहे. आपणही आमच्या पाठीशी राहावं अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया. यानंतर माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांनाही मुंबईकडे प्रस्थान करायचं आहे. त्यामुळे अध्यक्षीय मनोगत सुद्धा मी आधी घेतली आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र आपला 3रा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं भव्य असा राज्यस्तरीय कामगार मेळावा अधिवेशन आज इथे पार पडत आहे. आणि या आपल्या अधिवेशनामध्ये आपल्याला पूर्ण सहकार्याचं ज्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते आमचे मित्र आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपण ही संघटना अतिशय जोमानं मजबूतीनं पुढे चाल करते आहे. ते आमदार गोपीचंदराव पडळकर, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, सुनील केदार, लक्ष्मण सावजी, यतीन कदम, सतीश मटकरी, अनुपम खैना, पद्मश्री राजे शरद गीते, राजाभाऊ पाठक, बाळकृष्ण उमाड, सुधाकर अडकुद, गिरीश पालवे, भाऊलाल तांबडे, बिच्चन तोंदे, व्यंकटेश मोरे आणि सर्व माझ्या कामगार बांधवांनो, भगिनी आणि माता, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण महाराष्ट्रातून आले आहात आणि या नाशिकमधला सगळ्यात मोठा असा हॉल आहे. अनेक लोक कार्यक्रम घेतात, तो कधी भरत नाही हॉल, पण आज इथे बसायला सुद्धा जागा नाही. एका निष्ठेनं, एका विश्वासानं आपण इथं आलेला आहात. अर्थात हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्याबरोबर आमदार गोपीचंदराव पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत,
आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे आहोत. आमचे ते सहकारी आहे. तुमच्या नावामध्येच आहे सेवा, शक्ती आणि संघर्ष. जनतेची सेवा करायची, आपल्या कामासाठी आणि न्यायासाठी शक्तीची एकजूट करायची आणि न्यायासाठी संघर्ष करायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याच धर्तीवर आपल्या या संघटनेचं नाव आहे. जनतेची सेवा करायची आहे, त्याचबरोबर आपली शक्ती एकजूट करायची आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी संघर्ष करायचा आहे. अर्थात हा संघर्ष करण्यासाठी गोपीचंद्रराव पडळकर, सदाभाऊ यांचं संघर्षमय जीवन कुणाला सांगायला पाहिजे असं नाही. ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये माहिती आहे. जिथे जिथे अन्याय आहे, गरिबांवर जिथे जिथे अन्याय होतो आहे, त्या ठिकाणी ही मंडळी नेहमी मजबूतीनं पाठीमागे उभे राहतात, झोकून देतात. खरा सामाजिक कार्यकर्ता हा जमिनीशी जुडलेला पाहिजे आणि ते तेव्हा शक्य होतं ज्या वेळेला लहानपणापासून त्याने ह्या अडचणीची मार्ग काढलेला असेल. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले त्यांना हे दुःख कळणार नाही. सामान्य जनते म्हणजे गरिबीमध्ये वाढले, सर्वसामान्यांबरोबर वाढले, त्यांचे प्रश्न समजावून घेतले. तर सर्वसामान्यांचे प्रश्न सुद्धा आपले प्रश्न आहेत असं या मंडळींना वाटतं आणि म्हणून हे लढतात आणि लढलंच पाहिजे. मी सुद्धा 60 वर्ष झाली मी राजकारणात, समाजकारणात आहे. लढाई आमची काही पाठ सोडत नाही, आमच्याही लढाई चालूच असतात. आम्ही लढतच असतो. त्याच्यामुळे काय टक्के टोनपे खावे लागतात नाही असं नाही. पण एकदा ठरलं की गरिबांना न्याय देण्यासाठीच आपलं जीवन आहे, मग तिथून माघार घेण्याचं काही कारण नाही. मी माझी अनेक वर्ष माझा प्रवास हा एसटीतून झालेला आहे. रात्रीचा दिवसाचं बिचारे काम सुरू असतंय आणि आता तर अनेक अडचणी, रस्ते खराब तरी आम्ही आग्रह धरणार, गाडी आलीच पाहिजे. आणि ते या रस्त्यांवर चालता चालता गाडी चालवता काय हाडं खिळखिळी होतात याची कल्पना भला नाही येणार ना. अनेक वेळेला ह्या जुन्या गाड्या चालवत असताना तो क्लच, तो ऍक्सिलेटर, तो ब्रेक दाबता दाबता पाय जे आहे पायातला त्राण खलास होत आहे. त्याची कल्पना सध्या जे आहे सगळे जे ऑटोमॅटिक गाड्या निघाल्यात त्यांना काय कल्पना येणार की गाडी चालवताना काय त्रास आहे तो. माहित नाही. त्यांना तर सगळे लोडेड ऑटोमॅटिक, गिअर सुद्धा ऑटोमॅटिक सगळं. पण हे आमच्या बसेस मी अनेक वेळा बोललो, आज नाही अनेक वेळा बोललो. आता कोणीतरी सांगितलं एसटीची परिस्थिती सुधारेल तेव्हा. म्हणजे काय? म्हणजे काय? कसली परिस्थिती सुधारायची आहे?
जगामध्ये कुठलीही अशी पब्लिक ट्रान्सपोर्ट जगात मला दाखवून द्या तो फायद्यामध्ये आहे. प्रायव्हेट ट्रान्सपोर्टर्स ते फायद्यात असतात. तर जिथे धंदा आहे तिथेच ते जाणार. इथं तर 4 माणसं असली तरी त्या गावाला जायचं आहे. 10 शाळकरी मुलं आहेत तिथे जायचं आहे. खड्डे असले तरी जायचं आहे. अख्ख्या दिवसामध्ये कधी कधी पूर्ण बस भरलेली असेल, कधी कधी 4च माणसं असतील तरी धावायचं आहे. ही लोकसेवा आहे. प्रॉफिट मध्ये येण्याचं स्वप्न सुद्धा आम्हाला पाहता येणार नाही. मी स्वतः मुंबई महानगरपालिकेमध्ये 20-25 वर्ष होतो आणि 2 वेळा महापौर. आणि त्यावेळेला BST म्हणजे बसेस, तुमच्यासारखी शहरातली बस सर्व्हिस आणि इलेक्ट्रिक कंपनी दोघांचं नाव म्हणून BEST बेस्ट. व्हायचं काय, नेहमीचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर तिथे जे गाड्या म्हणजे BST त्या डिपार्टमेंट नेहमी तोट्यामध्ये. आणि इलेक्ट्रिक कंपनी त्याला जी जोडलेली होती BST, त्या इलेक्ट्रिक कंपनीचा फायदा व्हायचा. आणि तो फायदा जो आहे या ट्रान्सपोर्ट मध्ये टाकायचा आणि मग ती नीट चालायची. मग काय डोकी चालली म्हणजे नाही हे बरोबर नाही. ट्रान्सपोर्ट वेगळं, इलेक्ट्रिक कंपनी वेगळी. आता ती ट्रान्सपोर्ट कंपनी जी आहे तो भाग तो आता तोट्यात आणि त्याची भर करावी लागते महानगरपालिकेला. आणि ते म्हणतात तुम्ही फायद्यात येणं शक्य नाही. मी तर विधानसभेत सुद्धा बोललो आणि आजही बोलेन, मंत्रालयात पण बोलेन, कुठेही बोलेन. पब्लिक ट्रान्सपोर्ट जगात कुठेही फायदेशीर नाही. कारण ते गोरगरिबांची सेवा करण्यासाठी. जसं आपण शाळा खेड्यापाड्यातून शाळा, आता खाजगी ज्यांच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्यासारखा फायदा होईल का तिकडे? कारण ते फ्री शिक्षण द्यायचं मुलाबाळांना, गोरगरिबांना. तर या ज्या सेवा संस्था आहेत यांच्याकडे त्याच दृष्टीनं पाहावं लागेल सरकारला. त्यांच्याकडून फायद्याची अपेक्षा करणं महाचूक आहे. तुम्ही त्यांना गाड्या चांगल्या दिल्या पाहिजे, मेडिकलच्या चांगल्या फॅसिलिटीज द्यायला पाहिजे, पगार सुद्धा चांगला द्यायला पाहिजे. त्यांचे मेडिकल करा. मग ते कंडक्टर असतील किंवा बस चालक असतील, काय परिस्थिती असते त्यांची थोडस वय झाल्यानंतर, काय परिस्थिती असते. याचं भान जे आहे ते फक्त एअर कंडिशन मध्ये राहणाऱ्या लोकांना येणार नाही. ते जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. साधा बस म्हणून, प्रवासी म्हणून तुम्ही एकदा प्रवास करा म्हणावं आणि मग काय हालत होते त्या खड्ड्यातून खुड्ड्यातून इकडून तिकडून ते लक्षात येईल. आणि मग हजारो ज्या वेळेला हे रूट्स आहेत तिथे एखाद्या ठिकाणी कुठे ब्रेक फेल होतो, कुठे टायर फुटला, मग ऍक्सिडेंट झाला, ब्रेक फेल. त्या काल का परवा कुठल्या तरी ठिकाणी, मला वाटतं पुण्याला, ट्रेलर होता आणि तो उतारावर होता, त्याचा ब्रेक झाला फेल. 25 गाड्या तुडवीत तो ट्रेलर पुढे गेला, 25. आणि एक भगिनी जी आहे मृत्युमुखी पडली. हे होत छोटी यंत्र आहे आणि त्याची देखभाल बरोबर नसेल तर काय होत. त्या गाड्या बदलाव्या लागतील, नवीन गाड्या आणाव्या लागतील.
दिवसापूर्वी आलो. हे मिग विमान 60 वर्ष झाली, म्हणजे ते सगळे आता लष्कराने बाजूला काढून टाकले. तर यंत्र आहे, किती वर्ष तेच चालवणार. चांगल्या गाड्या घ्याव्याच लागतील. प्रत्येकाला योग्य तेवढं वेतन हे द्यावंच लागेल. इतर जे आहेत फायदेमध्ये चालणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याबरोबर याची तुलना होणार नाही. साधा मोठा आता स्पेशल प्रोजेक्ट, विशेष स्पेशल असे प्रोजेक्ट येतात. 4,000 कोटी रुपये म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट आल्या पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे. पण 4,000 कोटी जर त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल, जागा, जमीन, इलेक्ट्रिसिटी सगळ्याच्या 4,000 कोटी त्याला पहिल्यांदा वसूल करून द्यावे लागतात आणि मग त्याच्यावर इतर टॅक्सेस वगैरे जे काय आमच्या महाराष्ट्राचे सुरू होतात. म्हणजे तुम्ही त्यांना 100% अगोदर फायदा करून देता आणि आयुष्यभर गरिबांची सेवा करणारे आमचे लोक आहेत, त्यांना 2 पैसे द्यायचं झालं की हिशोब करीत बसणार आहोत तुम्ही. मी अधिक बोलत नाही, हे तर खरंच आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडे खात नवीन विचार करणारा असा हा तोही कार्यकर्ता आहे. चांगलं काय करता येईल तो पाहणार आहे. आणि हे जी मंडळी आहे तर लढवई आणि आम्ही आहोत त्यांच्याबरोबर. मुख्यमंत्री आणि त्या सगळ्यांची जी आहे ते महाजनांनी सांगितलं, त्यांची बैठक घेऊन आपल्या ज्या मागण्या ज्या आहेत ह्या निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू. आणि गोपीचंदराव आणि खोतसाहेब, तुम्ही हे लक्षात घ्या, मी तुमच्या लढाईत तुमच्या बरोबर आहे, मागे नाही. कारण माझा रथच येत नाही, मला ती सवयच नाही. काय करणार, लढाईत नाही पुढं. जे काय वार घ्यायचे अंगावर वार घ्यायचे गोर गरिबांसाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही. आणि हे लढवई कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत. म्हणून ही 2-3 वर्षामध्ये तो विश्वास तुम्ही जो आहे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा तो संपादन केला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या अधिवेशन आज भरलेलं आहे. त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत, त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. आणि त्या अपेक्षा पूर्तीसाठी जे आहे आपण लढलंच पाहिजे. अहो, आई सुद्धा दूध पाहिजेत नाही रडल्याशिवाय, तर आपल्याला तर लढावं लागेल. आणि हे अधिवेशन जे आहे आपण जे घेतलंय ते याचसाठी घेतलेलं आहे की हा आवाज सरकारच्या कानावर गेला पाहिजे. सरकारच्या कानावरपेक्षाही प्रशासनाच्या कानावर पहिल्यांदा गेलं पाहिजे. जे अधिकारी असतात ना ते सगळे किती अडचण, याची बदली तिकडे करा आणि त्याची बदली तिकडे करा. अरे घरी आजारी माणसं असतात, बायका पोरं आजारी असतात, आई वडील आजारी असतात. माझ्याकडे तर अनेक दिवसातून एकतरी, साहेब मला तिकडे, मी राहतो कुठे, अमरावतीला टाकलं मला कुठे, तर लातूरला. अरे म्हटलं असं काय करू नका, जवळ टाका ना त्यांना. कधीतरी घरी जायचं आणि जाता जाते एक तर ते गाडी चालवून थकायचं आणि परत घरी जातात. काय असेल त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये काय फरक पडतो मला काय कळलं नाही. माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. ऍक्सिडेंट वगैरे जे आहेत असे होणार नाहीत. आपली त्याच्यामध्ये तुमच्याही जीवाची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. पण तुमच्या सुद्धा पाठीमागे जे आहेत फॅमिली आहे, तुमच्याकडे तुमची वाट बघतात घरी. तुम्ही सुद्धा व्यवस्थित गाडी चालवायची आहे, लोकांना तो द्यायची आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, हे खरं आहे की सरकार गोरगरिबांचं ऐकणार आहे. मुख्यमंत्री
हे सुद्धा सरळ हस्ते मदत करणारे आहेत. तुमच्या अडचणी 100% आम्ही त्यांच्या कानावर टाकणार. आणि तुम्हाला सांगतो, पडळकर आणि खोत लढाई आयुष्यभर लढायचं असतं भाव. हे सगळे जे गोरगरीब जिथे जिथे अन्याय तिथे तिथे तुम्ही दिसले पाहिजे आणि दिसता तुम्ही. लढाई सुरू असते, लोक चांगलं म्हणणार वाईट म्हणणार. जीवन है संग्राम, बंदे रे हिम्मत से काम. हिमतीनं काम करायचं आहे, बाकी तर चालणारच आहे. लोक काय हे केलं तरी वाईट आणि ते केलं तरी वाईट. पण गरिबांचे जे आहेत, तुम्ही एखाद्या श्रीमंत कोट्याधीशाचं काम कराल ना, त्याचे तुम्हाला आशीर्वाद लाभणार नाही, तो विसरून जाईल. पण या गोर गरिबांचे आशीर्वाद, त्यांच्या फॅमिलीचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार. आणि गरीब मनुष्य जो आहे हा कधीही त्याचं जे काम आपण करतो ते कधी आयुष्यामध्ये तो विसरत नाही, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे आहेत या मागण्या, त्याचं मागणी पत्र माझ्याकडे पण आहे, सगळं आम्ही घेऊन जातो आहोत. आणि ज्या ज्या वेळेला मीटिंग होईल त्या त्या ठिकाणी छगन भुजबळ हे तुमचे लढवई आहे आणि आम्ही त्यांचे वकील, त्यांच्या त्या बाजूने लढणारे. तर हे वकील पत्र घेतलंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. आज आवर्जून आपण आमच्या कार्यक्रमाला आलात, अध्यक्षपद स्वीकारलं आणि अतिशय सुंदर हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. असे कायम आमच्या पाठीशी राहा हीच आपल्याला विनंती. भुजबळ साहेबांना पुढच्या कार्यक्रमासाठी मुंबईला प्रस्थान करायचं आहे, त्यामुळे ते लगेचच प्रस्थान करतायत. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण कोणीही हालायचं नाहीये, आपल्या दोन्ही नेत्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे, हे लक्षात घ्या. आता इथे एक प्रवेश आपण घेतो आहोत. कॉस्ट्राईल कामगार संघटनेचे छत्रपती संभाजीनगर प्रदेश सचिव प्रेमानंद कर्णे आणि त्यांचे काही सहकारी आज आपल्या संघामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्या 5-10 सहकाऱ्यांनी आणि प्रेमानंद कर्णे यांनी हा प्रवेश इथे घेण्यासाठी मंचावर यावं. डाव्या हाताने या आणि उजव्या हाताने खाली उतरा. पटकन या. तुम्ही स्टेजकडे बघितल्यावर तुमच्या उजव्या हाताने वर या आणि डाव्या हाताने खाली या. पडळकर साहेब, खोत साहेब, आवर्जून प्रेमानंद कर्णे छत्रपती संभाजी नगर प्रदेश सचिव आणि त्यांचे सगळे सहकारी आज आपल्या या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये प्रवेश घेत आहेत. यांच्यानंतर संगमनेर आगाराचे चालक श्री बादशाह आंबरे यांचे चिरंजीव कुमार रोहित आंबरे सीए झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आपण घेतोय. माफ करा, बाबाजी गुंजाळ वाहक भिवंडी आगार अध्यक्ष कामगार संघटना सोसायटी यांचा सुद्धा आपल्या सेवा शक्तीमध्ये संघर्ष एसटी कर्मचारी संघामध्ये प्रवेश होतोय. बाबाजी गुंजाळ साहेब, पटकन फोटो सेशन करा आणि खाली या लगेच. कॉन्स्ट्राईल सोसायटी सेवा शक्तीमध्ये बाबाजी गुंजाळ आणि त्यांचे भिवंडी आगाराचे सहकारी. आजचा कार्यक्रम असा भव्य दिव्य आहे. थोडा उशीर झालेला आहे पण असू दे. सगळे मान्यवर आणि बोलायचं चालू करतो. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ आज तिसरा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि या
वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या व्यासपीठावरती ज्यांनी मार्गदर्शन केलं ते राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब, आदरणीय या राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब, अन्न व नागरिक पुरवठा मंत्री, त्याचबरोबर सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाचे अध्यक्ष आदरणीय माझे सहकारी आमदार गोपीचंदजी पडळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सुनीलजी केदार भाजप शहर प्रमुख, शरद सेवा शक्तीचे सतीशजी मेटकरी, त्याचबरोबर केंद्रीय उपाध्यक्ष राज्य महिला संघटक श्रीमती पद्मा राजे, सचिव नाशिक श्री शरद गीते, नाशिक विभाग अध्यक्ष राजाभाऊ पाठक, सचिव बाळकृष्ण आव्हाड, गौतम माहिरे, सुरेश सोनवणे, सो नंदाताई मथुरे, अनिताताई बागड, सो अंजलीताई जोशी, व्यंकटेश मोरे, प्रकाशजी कांबळे, सगळेच प्रमुख पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व एसटी कर्मचारी बंधू भगिनी आणि आदरणीय व्यासपीठ आणि पत्रकार मित्र, सभेला बराच वेळ झाला. मी ताईंची माफी मागतो की मी डायरेक्ट उठून बोलायला उभा राहिलो, कारण बराच वेळ झाला. सगळा कर्मचारी बंधू या ठिकाणी आणि भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये सगळे मान्य आलेले आहेत. माझ्यानंतर माझे सहकारी आदरणीय पडळकर साहेब या ठिकाणी बोलणार आहेत. खरं बघितलं तर एसटी आणि गावगाडा याचं एक आगळं वेगळं नातं आहे. गावगाड्यातल्या शेताभातामध्ये राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाचं एक जीवाभावाचं नातं आहे. पूर्वीच्या काळामध्ये तुमची आंदोलनं व्हायची, एसटी डेपोच्या आवारामध्ये झाडाखाली बैठका व्हायच्या. तुमचा अध्यक्ष यायला लागला की एसटी स्टँडच्या बाहेर तुम्ही अगदी एक अशी ऊर्जा तुमच्या शरीरात असायची की त्या अध्यक्षाचं स्वागत करायला तुम्ही गर्जना देत रस्त्यावरती उभा राहिलेला असायचा. आणि एक काळ एसटीला वैभव प्रचंड होता. आजही एखादा एसटी मध्ये ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याचा तो खाकी वर्दी आणि हातातली बॅग बघितली की गाव सगळं हरकून जायचं. पोरग एसटी मध्ये कामाला लागलंय. एसटी महामंडळ हळूहळू या महाराष्ट्रामध्ये वैभवशाली बनलं. एसटी संघटना नावारूपाला आल्या आणि एका बाजूला खेड्यापाड्यातला 18 पगड जातीच्या माणसाला, वृद्धाला, मायमाऊलीला, विद्यार्थ्याला घेऊन तुम्ही खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र फिरायला लागला. महाराष्ट्राच्या सीमा सुद्धा तुम्ही पार केल्या. खऱ्या अर्थानं आज या मेळाव्यामध्ये मला बोलत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या सुखादुखामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होऊ हे मला कधी वाटलं नव्हतं. पण या महाराष्ट्राचा एक स्वाभिमान म्हणून माझा एसटी कर्मचारी एका बाजूला ही लाल परी या महाराष्ट्राची
रक्ताच्या मातीमध्ये घेऊन धावत होता, पण तो धावत असताना त्यानं त्याची दुःख मात्र पाठीवर टाकलेली होती आणि या महाराष्ट्राचं वजन तो वाहत होता, आनंदानं वाहत होता. पहिल्यांदा एक चमत्कार घडला की एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा केलं. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब मला म्हणले की सदाभाऊ, आपल्याला ह्यांच्यावर उभा राहायला लागतंय. काही आमच्या मनामध्ये किंतु नव्हता. तुम्ही आझाद मैदानाच्या दिशेनं आला, आम्ही त्या दिशेनं आलो. तुम्ही थांबला, आम्ही थांबलो आणि तुमचा अभ्यास आम्ही करायला लागलो. मी तर म्हणेल आझाद मैदानावरती ज्या आंदोलनामध्ये आम्ही दोघं 15 दिवस थांबलो, त्या आम्ही नुसतं थांबलो नव्हतो, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या शाळेमध्ये आम्ही शिकायला बसलेलो होतो 15 दिवस. एसटी कर्मचारी हा आमचा गुरु होता, गुरुजी होता. तो आम्हाला 15 दिवस हे एसटीची शाळा शिकवत होता आणि त्यातनं एक एक धडा उलगडत गेला आणि आमच्या लक्षात आलं की राबणाऱ्या हातांचा घाम इथं सुद्धा लुटला जातोया, पायाखाली तुडवला जातोया. त्या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक कर्मचारी माझे शहीद झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो. त्या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक संघटना आमच्यावरती आरोप करायला लागल्या. आरोप हे गोपीचंद पडळकरला आणि सदाभाऊला काही नवीन नाही. अनेक संघटना, त्या संघटना नव्हत्या तर ते गब्बर सिंगांचे अवलाद होते, हे त्यावेळी मला त्या मैदानामध्ये कळलं. मी आता इथनं गब्बर सिंग म्हणलो काय लोकांच्या नाकाला मिरच्या झोमून देते. अरे आम्ही पडळकर आणि सदाभाऊ खोत पावत्या फाडून खांब घालणाराचा खांब खाऊन इथं उभा राहिलेलो नाही. अरे कोणत्या कामगाराला आमच्या संघटनेत येत नसेल तर त्याला कठीण तुट्या लावा. आमच्या संघटनेत येत नसेल तर त्याच्यावर खोट्या केसेस तयार करा, त्याचं प्रमोशन रोखा, त्याची बदली करा, त्याला निलंबित करा. अरे हे पाप या महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती जुन्या संघटना करत आल्या. अरे हा तुमचा इतिहास आहे, पण हे पाप आम्ही अजिबात केलं नाही, अजिबात केलं नाही हे पाप. मी सुद्धा सेवा शक्ती संघर्ष जो आपला ग्रुप आहे त्यातही मी आहे, विरोधी ग्रुपमध्ये सुद्धा माझे लोक आहेत. मी बारकाईनं बघतो काय त्यांचे बगलवच्चे अधूनमधून आम्हाला विचारतात विलिनीकरणाचं काय झालं, पगारवाढीचं काय झालं, मागच्या थकबाकीचं काय झालं. अरे 50-60 वर्ष कर्मचाऱ्याचं तुम्ही खाल्लं आणि आम्हाला येऊन आता 2 वर्ष झाली आम्हाला विचारताय मागचं काय झालं. मग मागं तुम्ही काय करत बसला तर, कुणाचं पाय चाटत बसला तर. आम्हाला विचारते ह्या दोघांनी काय दिलं. अरे आम्ही 5,000, 4,000, 2,000 ही वाढ दिली की एसटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी वाढ आम्ही दिली, पहिल्यांदा. आम्ही काय दिलं ज्यांना वाटतंय त्यांना मला एकच सांगायचं आहे, आम्ही दिलेली वाढ घेऊ नका आणि तुम्ही काय देताय ते बोला.
म्हणजे आमचं पैसे वाढ दिलेलं घ्यायचं, आयजीच्या जेव्हा बायजी उदार आणि छाती काढून पुढे यायचं. अशांना मी इशारा देतो, तुम्ही आमच्या नादाला लागू नका, अन्यथा तुमच्या छाताडावर पाय ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही देणार. इथं आम्ही काय मिळवायसाठी संघटनेत आलो नाही, इथं आम्ही एवढ्यासाठी आलो, कर्मचाऱ्यांनी साथ घातली. अरे एसटी कर्मचारी कोण आहे? साड्याचा, माळ्याचा, तेल्याचा, धनगराचा, गरीब बारा बुलतेदाराचा पोरगा माय माऊली हा माझा एसटी कर्मचारी आहे, याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलेलो आहे, बाकी काही नाही. याला सन्मानानं जगता आला पाहिजे, याच्या लेकरा बाळाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, यांच्या लेकरा बाळाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, हा सुद्धा माणूस म्हणून जगला पाहिजे. एवढ्यासाठी आम्ही एसटी कर्मचारी संघटनेमध्ये आहे, बाकी आमचा हेतू काही नाही, काही नाही. अरे आम्ही सत्तेमध्ये असलो तरी आम्ही दोघं सभागृहात तुमचा प्रश्न लावून धरतो. रस्त्यावरची लढाई असेल त्यावेळी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो. अरे जे आमच्यावर टीका करतात त्यांना विचारतो, अरे तुमच्यावर एक तरी आमदार रस्त्यावर उभा आहे का मला दाखवून द्या, एक तरी आमदार. अरे सभागृहामध्ये मी वरच्या असेल, पडळकर साहेब खायच्या सभागृहामध्ये असतील, आम्ही काय सांगतो, आम्ही एसटी कर्मचाऱ्याचे नेते आहे. अरे पहिल्यांदा असं घडतं की सभागृहामध्ये 2 आमदार तुमच्यासाठी काम करत आहेत, 2 आमदार. हे पहिल्यांदा घडतंय. सतीशजी त्यांची टीम प्रचंड संवेदनशील आहे, सातत्यानं सतीशचा लग्न असतो. बैठक लावा, आम्ही अनेक बैठका लावल्या. मला अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं, भाऊ आमच्या गाड्या जिथं थांबतात तिथं आम्हाला खायला चांगलं मिळत नाही, तो हॉटेल येऊन बघा. मी मुंबईला येताना काय हॉटेल बघितले. अरे सभागृहामध्ये प्रश्न उचलला आणि सांगितलं की तुमचा जे हॉटेल रस्त्यावरचे आहेत ते जिल्ह्याचा काय त्याला तुम्ही प्रमुख म्हणता एसटीचा, ते सगळे हप्ते घेतात 50,000 1,00,000 त्या हॉटेलवाल्यांना. अरे तिथं डुकरा सुद्धा खाणार नाही जेवढं खान जेवण आहे. ते महाराष्ट्रातले सगळे जेवणाचे धाबे रद्द करण्याचा निर्णय हा परिवहन मंत्र्यांनी घेतला. अरे माझा एसटी कर्मचारी, माझा ड्रायव्हर, माझा कंडक्टर काय खातोय, त्याला खायला चांगलं मिळत नाही. हे पहिल्यांदा विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमटलं ते फक्त गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत होता म्हणून. किती जणांनी मांडलं, किती जण यावर बोलले, कोणी नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर महागाई भत्ता वाढला पाहिजे, बैठक लावली, निर्णय घ्यायला लावला. अरे या एसटीला या काळात वर निघाली पाहिजे, सभागृहात आम्ही मांडलं. सगळे एसटी डेपो आता मध्यवर्ती ठिकाणी आल्यात. शहरामध्ये मध्यवर्ती जागेवरती सगळे राज्यातले एसटी डेपो आहेत. माझ्या सहकारी मित्राने सांगितलं 10,000 कोटी रुपये एसटीला द्या आणि सगळे डेपो विकसित करूया, सगळे डेपो. त्यामध्ये अग्रिकल्चर मॉल उभा राहील, अजून वेगवेगळे मॉल उभा राहतील, डीमार्ट सारखे, त्यातले एसटीला उत्पन्न मिळेल. अरे ही मागणी, ही मांडणी खऱ्या अर्थानं आम्ही करू. आम्ही सांगितलं जे कामगार बडतर्फ झालेले होते, जे कामगार आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे आहेत,
ते खुणे मागे घ्या आणि निश्चित आम्ही देवाभाऊला भेटून राज्यातल्या सगळ्या कामगारावरचे खुणे आम्ही मागे घ्यायला लावणार, सगळ्या कामगारांचे. त्यामुळं प्रमोशन थांबलंय. काही ठिकाणी डेपो मॅनेजर, तुमचा जिल्ह्याचा अधीक्षक, ते काही ठिकाणी मगरुरी करतील. मला माहित आहे. काही ठिकाणी जुन्या संघटनेला चर्चेला बोलवायचं, तुम्हाला बोलवायचं नाही. आमच्या तिकडं कवटे बंगालला डेपो मॅनेजरनं सगळं भंगार चोरून घेऊन निघाला ना, तरी त्याला संरक्षण दिलं जात आहे. पण त्या भडव्याला घालवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, तुम्हाला मी सांगतो. आम्ही थांबणार नाही. काही ठिकाणी मुद्दाम आपल्या संघटनेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना छळलं जातं, हेही आम्हाला माहित आहे. पण मी अधिकाऱ्यांना सांगतो, ज्या गावच्या बाबळे त्याच गावच्या बोरे आहेत हे ध्यानात ठेवा. आम्हा दोघाला दुसरं काही काम नाही. आम्ही आयुष्यभर चळवळ करत आलोया आणि निश्चितपणानं तुमचा पगाराचा प्रश्न असेल, मागच्या थकबाकीचा प्रश्न असेल, जुन्या कामगारांचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत. अरे आम्ही मांडणी करत असताना कामगाराच्या गणवेशाचा सुद्धा प्रश्न मांडला. अरे त्याला कापड चांगलं द्या, कापडात तर खाऊ नका. त्याला राहायला एसटी डेपो मध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा हॉल निर्माण करा. हे बारीक बारीक विषय त्या ठिकाणी घेऊन आम्ही मांडत नाही. एसटीतला भ्रष्टाचार हा निश्चितपणानं आपल्याला संपवावा लागेल. त्या दृष्टीने आपण काम करूया. तुम्हाला वैद्यकीय सेवा असेल, दुसऱ्या बाजूला मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला सवलत मिळाली पाहिजे. असे बारीक बारीक तुमचे प्रश्न घेऊन आपण काम करत आहे. एवढंच नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्या जशा ट्रॅव्हल्स आहेत त्या धर्तीवरच्या गाड्या खरेदी करा आणि लांब पल्ल्यावरती चालवा, जेणेकरून एसटीला नफा मिळेल. भाडोत्री गाड्या घेऊ नका, तुम्ही तुमच्या गाड्या उभा करा. अरे मी बघितलं, ज्यावेळी मी लातूरला डेपो मध्ये गेलो त्यावेळी त्या ठिकाणी गाडी रिपेअरिंग करायला अलिबागवरनं मेंटेनन्स वाले आपले कामगार मेकॅनिकल अलिबागवरनं आलेले होते. बिचारे टायर दुरुस्त करत होते, गाडीच्या खाली होते. मी गेल्यानंतर पालथं पडून त्यांनी माझ्यावर फोटो काढले. अरे एवढा खांब कोण गाळत रे बाबा? नाही कोण गाळ, कोण नाही गाळ. कुठं 10 रुपयाचं तिकीट नाही दिलं असेल, गडबडीत राहिला असेल, एखाद्यानं घेतलं असेल, त्याला दंड 100 पट. काही दरोडा घातला बँकेव, 10 रुपये 15 रुपये 5 रुपये राहिलं. आवेदन पत्र ते मी प्रत्येक वेळी आपण मांडतोय. पडळकर साहेब, एकदा आवेदन पत्र त्याच्यात कोण दुरुस्त करत नाही बघायला पाहिजे, नाही बैठकीतच त्याच्या खाली कानाखाली आता आवाज काढायला पाहिजे. कायदा आवेदन पत्र कुणी बनवायची? पैसे मिळवायचं एसटी ड्रायव्हरनं, कंडक्टरनं, गाडी बिघडली दुरुस्त करायची मेकॅनिकलनं, आणि पत्रकं कुणी काढायची? एसटीत बसणाऱ्यांना आयत्या वळू बैलानं. अरे तुम्ही कधी गाडी चालवली? कधी टिकटी फाटल्या? पैसा टिकटी फाटणारा आणून देतोया, पैसा गाडी चालवणारा आणून देतोया. आणि हे बापजे वरचा साहेब खायचा साहेब काय पायाखाली तुडवायचाय? अरे 5 रुपये 10 रुपयाचं तिकीट राहिलं असेल, थोडं बहुत त्याला शिक्षा करा. 1-2-3 वेळा झालं तर त्याच्यावर परत मोठी कारवाई करा. मग 10 रुपये 5 रुपये म्हणजे काय? त्यानं काय जिल्हा मध्यवर्ती बँक खाल्ली का? मल्ल्यागत तो घेऊन पळाला पैसे?
खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक काय अधिकारी हे या माझ्या राबणाऱ्या कर्मचाऱ्याला दाबत आहेत. आता मला माहित आहे काय लोकांना सुट्ट्या दिल्या नाही, काय लोकांना बिनसुट्टी घेता आला म्हणून कारण दाखवा नोटीस येणार आहे. पण असं जर कुठल्या डेपो मॅनेजरनं नाही जिल्ह्याच्या तुमच्या अधीक्षकनं जर कारवाई केली ना आजच्या मेळाव्याला आले, मला सांगा त्याचं आता आपला कार्यक्रम काय असेल, गाडीचं जळका आईल घेऊन त्याचं तोंड रंगवायचं. अरे हे सगळा देश या बाबू लोकांनी खाल्ला. खुर्चीवर बसायचं आणि ज्ञान सांगायचं. जो ऍक्सिडेंट झाला कसा, गाडी उशिरा गेलीच कशी, टायर फुटलाच कसा, भडव्या ये ना तिथं तुला कळल कसा फुटला या. कारण आईत खाऊ भांडवळ हे आपल्यावर जगून जर आपल्यावर कारवाई करत असतील तर याही भांडवळांना ठोकून काढावं लागेल. आणि मी सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतो, मी काही तुमच्या सगळ्या मागण्याचा उल्लेख करणार नाही. मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, पडळकर साहेब करतील. पण गड्यानो खरंच संघटना वाढवायची आहे का? एकदा वर हात करा बरं, वाढवायची असेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, आम्हाला तुमची वर्गणी लागते का? आम्ही कधी दोघांनी पैसे मागितलं का? काही नाही, आमचं ओके चाललंय. ते तर आता 20-25 वर्ष आमदार हालत नाही. माझी ढकल गाडी बघूया. आमचं व्यवस्थित आहे. माझी आमदार मी झालो तरी मला पेन्शन मिळणार आहे. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला रुपया लागत नाही. पहिल्यांदा सगळ्या कामगारांच्या मनामध्ये ठसवा गड्यानो की आपल्या शेतावर आपल्या पिकाची राखण करायला ही जीवामावाची माणसं उभा राहिले, ते आपण ह्यांच्या बरोबर उभा राहिलं पाहिजे. प्रत्येक कामगारानं हिथं आलेल्या की उद्यापासून असं कामाला लागायचं की मी एकटा आलो, पण आता मी गेल्यावर 10 लोकांना संघटनेमध्ये आणणार आहे. 10 लोकांना. तुम्ही संघटित व्हा. मी तुम्हाला सांगतो की एसटीचं वैभव हे लालपरीचं वैभव हे महाराष्ट्राची शान आहे. आणि हे वैभव डौलात ठेवण्याचं काम रक्तात शेवटचा श्वास आमच्या हृदयात शिरत आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या बरा हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा. काही लोक उठवतात हे सरकारमध्ये गेले आता गप्प झाले. गप काय, तुझ्या बात खाऊन जातोय काय? गप कसं होईल? अरे माझ्या अहमदपूरच्या कामगारांच्यावर अन्याय झाला, डेपो मॅनेजर भेटला नाही. अरे लगेच धावून गेलो. सांगलीला अन्याय झाला, आम्ही धावून गेलो. सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवला. अरे आम्ही गप फक्त होऊ शकतो कधी, येईल उके गेल्यावर. आधी मध्ये गप होत नाही, एवढं ध्यानात ठेवा. आम्हाला काय मिळवायचं. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आला, मोठ्या संख्येनं. काय कायची दुखदुख वाटली असं, पण एक ध्यानात ठेवा, तुमच्या समोर काही लोक गोबल्स नीतीप्रमाणे काय मांडणी करत असतील. हे दोघं आता असे करणार, हे जेव्हा बोलत नाही, ते जेव्हा बोलत नाही. अरे आम्ही सगळ्यावर बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये गावात डॉक्टर एकच असायचं, त्याच्याकडे एकच लाल आणि पिवळी गोळी असायची. पोटदुखीवर बी तीच चालायची, हगवानीवर बी तीच चालायची, तापावर बी तीच चालायची. तसं आमचं दोघाचं दुकान आहे. राज्यातल्या सगळ्या प्रश्नावर आमची एकच गोळी असते. तुम्ही चिंता करू नका, कुणी काय सांगून दे. अरे आम्ही तुमच्यावर काय निखारा सांगतो. तुम्ही इंडियातले लोक नाही, तुम्ही भारतातले लोक आहात, राबणारे लोक आहात.
गावगाड्यातले लोक आहात म्हणून आम्ही तुमच्यावर आहे. तुमच्या सगळ्या कामगार संघटनेचे उच्च नेते कुठे राहतात? मुंबईमध्ये राहतात. अरे त्याला गावातल्या पोराचं सुख आणि दुःख काय कळणार आहे? त्याच्या हाल अपेक्षा काय कळणार आहे? अरे आम्ही कुठे राहतो? तुमच्या गावात राहतो आणि म्हणून आम्ही तुमच्यावर आहे. शेवटपर्यंत आम्ही तुमच्यावर राहणार आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. अरे तुम्ही एवढे भाग्यवान आहे, रस्त्यावर बी आम्ही तुमच्यावर आहे आणि सरकारमध्ये बी आम्ही तुमच्यावर आहे. वरच्या बी सभागृहात आहे आणि खालच्या बी सभागृहात आहे. किती भाग्यवान आहे तुम्ही. त्यामुळं काय घडी संध्याकाळचं व्हॉट्सअपवर बोलते ती मी बघतो, आपल्यातले लोक बोलते, त्यांना बोलत जाऊ नका. काय काय घडी संध्याकाळची वेगळ्या विश्वात असते. मलाही फोन येते ते, भाऊ काय झालं, पगार वाढतोय का नाही? म्हटलं ये आपण दोघं जाऊयात मग बघूया. तिकडे लक्ष देऊ नका. आपलं संघटन मजबूत करा. जेवढं संघटन मजबूत तेवढा न्याय बी मजबूत मिळतो. हे ध्यानात ठेवा. संघटन मजबूत करा, बाकी काही करू नका. परत एकदा तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आला. सगळ्या भागात बांद्यापासून चांद्यापर्यंत, कोकणातून गडचिरोलीपर्यंत, विदर्भातला, मराठवाड्यातला, खानदेशातला, पश्चिम महाराष्ट्रातला, कोकणातला सगळा कर्मचारी आज इथं आला. मी सतीश मेटकरी आणि त्यांच्या सहकार्याला धन्यवाद देईन की ते रात्रंदिवस काम करत. सतीश रात्रंदिवस, त्याच्या सहकारी रात्रंदिवस कामात नाही. ते एवढे मला पत्र देतात, एवढे व्हॉट्सअपवर त्यांचे पत्रक असतात, एवढे फोन असतात. भाऊ ह्या डेपोत हे झालं, त्या डेपोत ते झालं, त्या डेपोत ते झालं, त्या अधिकाऱ्यानं तिथं 4 निलंबित केली, त्याला विचारायला गेलो, त्यानं भेट दिली नाही, मी बोलणार नाही म्हणला. मी एकदा सतीशला म्हणलो आता ह्यांचा एकदा कार्यक्रम करूया. तो भेट देणार, तो निलंबित करतोय, तो कारवाई करतोय. 2-4 गड्याला आता आईल फसायला मलाच यायला लागतंय. म्हटलं जरा थांब. या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, कामगाराशी जीवाभावानं वागा. तो ड्रायव्हर आहे, तो कंडक्टर आहे, तो मेकॅनिकल आहे, तो सफाईगार आहे. म्हणून जर तुम्ही दादागिरी करायला लागला तर मी सांगतो आम्ही शांत बसणार नाही. ते म्हणतील कायदा आमच्या बाजूने आहे. अरे आंदोलनात माझ्यावर 260 गुन्हे होता, अजून 40 चालू जायचं, काय फरक पडत नाही. ते आमचा पहिल्यापासूनचाच व्यवसाय आहे दोघांचा, काही फरक पडत नाही. पण एखाद्याला तोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा मी आज या ठिकाणी देतो. हा चांगला वागला त्याला साहेब म्हणू, पण तो जर गुरमीत असला तर त्याची गुरमी निश्चितपणानं उतरली जाईल. परवा सांगलीला असं झालं की प्रमोशनच नाकारलं, नावच पाठवलं नाही जिल्ह्याच्या अधीक्षक. मी म्हणलं नाव का पाठवलं नाही? ते म्हणलं वरनं जरा विचारायला लागते. वर विचारलं तुम्ही काय सांगितलं का? म्हणजे आम्ही काय सांगितलं नाही. मग त्याला फोन लावला, अरे वर म्हणते काही सांगितलं नाही, तू खाली कसं काय काळा बाजार करायला लागला या? नाही नाही म्हणले वरनं कर. मी म्हणलं वरनं नाही, खाईनं झटका देईन. व्यवस्थित काम करायचं, त्यांचं प्रमोशन थांबता कामा नाही. आणि म्हणून तुम्ही एकत्रित राहावा, संघटित राहावा. आपल्याला न्याय मिळतो हे आपल्या आंदोलनात दाखवून जाता जाता सांग. आमच्या गड्यानं ऐकायचं, आम्हाला कळतं कुठं वर पळायचं आहे, कुठं थांबायचं आहे, सगळं माहित असतंय. तुमचं काय होतंय, पळायला लागला की तुम्ही थांबतच नाही. तुम्ही म्हणता अंग तापलंय आता पळलं पाहिजे. नसतंय तसं, इंजान फुटल. थांबायच्या वेळी थांबलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आपण थांबलो, जेवढं मिळवायचं होतं ते मिळवलं. पुन्हा लढाई नव्या जोमानं तयार ठेवली. काही लोकांनी म्हणले ह्या दोघांनी फसवलं. अरे आम्ही फसवलं तर 50 वर्षामध्ये आम्ही जेवढं मिळवून दिलं एकाच वेळी त्याच्या निम्म तर दिलं का मिळवून? उगाच 50 रुपये, 100 रुपये, 80 रुपये काय पण असायचं.
3 करार राहिलं, 4 राहिलं, 12 राहिलं, 16 राहिलं. अरे पुरा मसनवाटा झाला. आता तुझं करार करायचं काय? आता काय मिळतंय ते बोल. मी मिटिंगला बसलो की जुन्या संघटनेचं तेच आहे. 16 करार राहिली ती, 17 राहिली ती, 9व्या करारात हे राहिलं या. अरे योग कामगार स्वर्गवासी झाला या, तरी तुझं ती करार चालली ती. आज काय मिळतंय ते सांग. कल की बात कल करेंगे, आज की बात आज बोलो. काय उद्याचं खरं नसतं, राजकारणात बी नसतं आणि जीवनात बी नसतं. तुम्ही जर म्हणला उद्या मला लाख पाहिजे, ते रातचं कचा केल्यावर कुठलं लाख आणायचं? बोलताना बोलायचं. आता किती देतोय बोल, राहिलेलं नंतर बघूया. आणि म्हणून या तत्वानं आम्ही तुमच्या बरोबर राहिलो. निश्चितपणानं परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एक संघ राहूया आणि आम्ही दोघं शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. धन्यवाद. आपला माणूस, धडाडीचं नेतृत्व, हे दोघांसाठी एकदा जोरात आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून बॅटरीचा टॉर्च ऑन करा. बॅटरीचा मोबाईलचा टॉर्च ऑन करा. मोबाईलचा टॉर्च ऑन करा या दोघांसाठी. हा प्रकाश आपल्याला आपल्या यशस्वीतेकडे घेऊन जाणार आहे. हा प्रकाश आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जाणार आहे. या दोघांसाठी हे लाईट सगळ्यांचे लागलेच पाहिजे. वंशाचे लाईट लावण्यासाठी अधिक जेवणाऱ्यांनी सुद्धा आतमध्ये या. पडळकर साहेबांचं अतिशय महत्वाचं मार्गदर्शन आहे. त्याच्यानंतर आभार आणि राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाला संपन्न होणार आहे. त्यामुळे जेवणारे त्यांनी सगळ्यांनी आत या प्लीज. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व एसटी कर्मचारी बांधवांचं मी सर्वप्रथम सहर्ष असं स्वागत करतो. सगळ्यांनाच काय रजा मिळाली नाही म्हणून सर्वांनाच इकडे येता आलं नाही. शरीरानं एसटीत असणारे आणि मनानं नाशिकात असणाऱ्या त्याही सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा हा 3रा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनासाठी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हा सर्वांना आश्वासित करण्यासाठी आणि तुम्हाला आधार देण्यासाठी जे उपस्थित होते ते राज्याचे वरिष्ठ मंत्री, लढाऊ नेते माननीय छगन भुजबळ साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही आंदोलनामध्ये जे नेहमी अग्रेसर असतात आणि काही ना काही मार्ग काढण्याची भूमिका घेतात ते मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब, व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचा बुलंद आवाज आणि ज्यांच्या नेतृत्वात आपण 2021ला आझाद मैदानावरती आंदोलन केलं आणि महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी केला ते माननीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत. एसटी कर्मचाऱ्याचा आणि गोपीचंदचा सदाभाऊचा काय संबंध असं सारखं विरोधक म्हणतात, तर ज्यांच्यामुळं माझा संबंध आला ते एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे रात्रंदिवस मेहनत घेतात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे एसटी कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेतात ते माननीय सतीशजी मेटकरी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही बऱ्याच वेळा सदाभाऊ आणि दोघं त्याच्यावरती रागाला येतो, पण तो थोडा वेळ आमचं ऐकून घेतो आणि परत आपला तोच मुद्दा रेटतो, परंतु एसटी कर्मचाऱ्यांची बाजू सोडत नाही. व्यासपीठावरती उपस्थित माननीय अनुप खैरनार, माननीय पद्मश्री राजे मॅडम, माननीय शरद गीते, माननीय राजाभाऊ पाठक, माननीय बाळकृष्णजी आव्हाड,
माननीय श्री गौतम अहिरे, सुरेश सोनावणे, नंदाताई मथुरे, अनिताताई बागड, अंजलीताई जोशी आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली ते माननीय व्यंकटेश नानासाहेब मोरे, जे भाजपाचे पदाधिकारी आहेत. व्यासपीठावरती उपस्थित माझे सगळे सहकारी आहेत. आमच्या देवयानी फरांदे मॅडम, आमदार ताई इथं उपस्थित होत्या, सीमाताई हिरेताई इथं उपस्थित होत्या, मौलीभाऊ हळणवर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी सातत्यानं ते भूमिका घेत असतात. उदय सामंत साहेब या कार्यक्रमाला आवर्जून येणार होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा रत्नागिरीला लागला, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आपल्या खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब हे बाहेरच्या देशाला दौऱ्यात असल्यामुळं मी त्यांना भेटलो होतो. ते म्हणले माझं बाहेरच्या देशात मी निघालोय आणि माधुरीताई ज्या राज्यमंत्री आहेत त्यांना पुण्यामध्ये आज बैठक आहे, त्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि तुम्ही सर्वजण एसटी कर्मचारी जे रात्रंदिवस मेहनत घेत असतात, रात्रंदिवस राबतात. एसटी कर्मचाऱ्यांची पण स्वप्न आहेत की मी रात्रंदिवस राबतोय, पण माझ्या मुलाला तर किमान एसी ऑफिसमध्ये त्याला नोकरी लागली पाहिजे, त्याचं आयुष्य बदललं पाहिजे, त्याचाही बंगला असला पाहिजे, त्याची गाडी असली पाहिजे, देखणी सून मला मिळाली पाहिजे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांचं स्वप्न आहे, त्याचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. परंतु हे कधी होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या घामाचं हक्काचं दाम तुम्हाला मिळालं पाहिजे, अशी तुमची सर्वांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत. त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत. जेव्हा सतीश मेटकरी पहिल्यांदा माझ्याकडे आला की एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि ज्या संघटना अनेक वर्षांपासून मान्यताप्राप्त असतील किंवा अन्य संघटना या एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेत नाहीत, त्या महामंडळाच्या बाजूने जात आहेत आणि आमची फसवणूक करतायत. 1, 2, 3, 4 दिवस नाही, किमान 6 महिने मी सतीश मेटकरी आणि त्यांच्या टीम कडून हा विषय समजून घेत होतो. आम्ही उठलो आणि आंदोलनात आलो असं अजिबात नाही. विरोधकांना वाटतं की आम्ही उठलोय आणि आंदोलनात येऊन बसलोय, असं अजिबात नाही. आम्ही 6 महिने, हे सगळी लोक आहेत तिथं, सगळ्यांची नावं आता घ्यायला वेळ नाही, पण सगळी टीम आमच्याकडे येत होती की आम्हाला अशा अशा पद्धतीने अडचणी होत आहेत. आणि मग मी आणि सदाभाऊनी ठरवलं की एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं आपल्याला जावंच लागेल, त्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये आलो. मित्रांनो, परिस्थिती नीट समजून घ्या. माननीय छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की मी एसटी मधून प्रवास केलेला कार्यकर्ता आहे. त्यांनी मुंबईमध्ये बेस्टचं पण नेतृत्व केलंय महापौर म्हणून. माननीय गिरीश भाऊंनी सांगितलं आता आपल्याला आणखी काम सोपं झालं. आपले 2 खमके वकील आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होते, त्यामुळे आता आम्ही लगेच त्यांना पकडून चला सीएम साहेबांच्याकडे, चला आम्हाला निर्णय लावून घ्यायचा आहे. तर माझा आणि एसटीचं सुद्धा नातं आहे. मी जेव्हा सांगलीला कॉलेजला होतो, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला 11-12वी सायन्सला, आमची ती परिस्थिती नव्हती खानावळ लावायची. माझे वडील शिक्षक होते, परंतु स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आजारी असल्यामुळं. 3-4 हजार रुपयाची पेन्शन होती. खानावळ लावणं शक्य नव्हतं. माझी आई शेतात काम करणारी, आमच्या शेळ्या जनावर होती. रोज सकाळी 8 वाजता मसवड सांगली, आता तासगाव आगाराच्या इथं जर काही प्रतिनिधी असतील तर त्यांना माहित आहे, मसवड सांगली नावाची एसटी ही आमच्या पडळकरवाडीतून जायची आणि सकाळी 8 वाजता माझी आई पाटेचं उठून स्वयंपाक करून आमचा डबा जेवणाचा त्या एसटी मध्ये द्यायची. तिथून 100 किलोमीटर प्रवास करून 10:30 वाजता 11 वाजता ती एसटी सांगलीमध्ये पोहोचायची आणि मग आम्ही 4 घास खायचो. म्हणजे गोपीचंद पडळकरच्या या निर्मितीमध्ये एसटीची सुद्धा फार मोठी साथ आहे. म्हणजे 2 वर्ष डबा, म्हणजे अनेक मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये, असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचा डबा घरी तयार होतो आणि एसटीतून येतो, सकाळचा तोच खायचा आणि संध्याकाळी पण तोच खायचा, दुसऱ्या दिवशी तो एसटीतून येतो. दुसरा एक माझा प्रसंग एसटीसी आहे. मी जेव्हा 11वीचं ऍडमिशन घ्यायला सांगलीला निघालो, कारण माझं गाव पडळकरवाडी, झरे गावामध्ये 11-12वीचं कॉलेज होतं. 11-12वीला झऱ्यातच ऍडमिशन घ्यायचं म्हणून नवीन सायकल आणली होती SLR कंपनीची. तुम्हाला ती छोट्या टायराची, त्याचा हँडल असा असतो, आपल्या साध्या सायकलला असतो. तर ती सायकल 1625 रुपयाला आम्ही खरेदी केली मी आणि पडळकरवाडीला घेऊन आलो. परत मित्र म्हणले की सांगलीला शाळेला जायचं. परत जाऊन सांगलीमध्ये ऍडमिशन घेतलं.
आणि मग जेव्हा पत्र्याची पेटी सगळं आता सुटकेस आल्या तेव्हा काही ती परिस्थिती नव्हती. ज्यांची परिस्थिती त्यांच्याकडे असेल, आपल्याकडे काही नव्हती. पत्र्याच्या पेटीमध्ये सगळं भरून आणि ती एसटीवरती टपावरती ती सायकल टाकली आणि मग नवीन सायकल हो एकदम खट्ट. प्रत्येक जिथं कुठं एसटी उतरत तिथं उतरून शिडीवर चढून बघायचं आहे का. गाणंदमध्ये उतरलो, खरसुंडीत उतरलो, भिवघाटवरती उतरलो, ती परत खानापूरला गाडी जायची, मधनं पेड मार्गे तासगावला, खानापुरात उतरलो, परत एसटीच्या टपावरती चढलो, एसटीवरती सायकल आहे का, आहे, परत गाडीत बसलो, परत पेड मार्गे विजयनगर, पेड मार्गे गोटेवाडी मार्गे गेली तासगावमध्ये गाडी, तासगावमध्ये गाडी थांबली, तासगावमध्ये खाली उतरलो, परत टपावरती चढलो, सायकल नाही. अरे बाप रे, परत खाली उतरलो, परत गाडीत त्या पेट्या का बघितलं, तीच गाड्या का बनवून परत वर चढलो, सायकल नाही. परत उतरलो, पेटी खाली घेतली, उतरलो, त्या डेपो मॅनेजरकडे गेलो. अहो म्हटलं माझी सायकल पडळकरवाडीमध्ये मी एसटीच्या टपावरती ठेवली होती, तासगाव मध्ये आलो तर सायकल नाही, खानापुरात ती सायकल होती. अरे बापरे, ते म्हटलं सायकल पडली असेल. मग परत दुसरी एसटी पकडली, खानापूर पर्यंत एका डाव्या बाजून बघत गेलो, कुठं पडल्या का, नाही. परत दुसरी पकडली गाडी, खानापुरातनं तासगावला आलो, दुसऱ्या बाजूला सायकल पडल्या का, नाही. मग त्या दिवशी डेपो मॅनेजरकडे मी अर्ज लिहून दिला की माझी सायकल चोरीला गेलेली आहे. डेपो मॅनेजर म्हणला माझा काही संबंध नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. आणि मग मी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो. 11वीच्या ऍडमिशनच्या वेळेस माझी सायकल चोरीला गेल्या, सायकल काही मला मिळाली नाही. परत दुसऱ्या वर्षी, कारण ती परिस्थिती नव्हती सायकल घ्यायची, 1 वर्ष तसंच राहिलो. माझ्या आईनं शेळ्याची करडं विकल्याच्या नंतर परत मला सायकलला पैसे पाठवून दिलं. माझे वडील आजारी होते, त्यांना सांगणं, अरे म्हटलं त्यांना धक्का बसेल म्हणून ती सांगितलं नाही. मग दुसऱ्या वर्षी 1675 रुपयाला, 50 रुपये त्या सायकलची किंमत वाढली होती, 1675 रुपयाला ती सायकल घेतली. आणि एसटी वरनं सायकल चोरीला जात्या म्हणून मी सांगलीतनं परत एसटी वरती टपावरती टाकली नाही, स्वतः चालवत मी पडळकरवाडीला 100 किलोमीटर आलो. म्हणजे एसटीचा माझा संबंध तेव्हापासूनचा आहे. आणि तुम्हाला माहित आहे गावामध्ये तुमचं ब्रीद वाक्यच आहे, हात दाखवा गाडी थांबवा, गाव तिथं एसटी, रस्ता तिथं एसटी. आणि तुम्ही सगळेजण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता रस्ते वगैरे चांगले झाले, परंतु ती पूर्वी परिस्थिती नव्हती. नाहीतर आता तुम्ही आजही मी तुमच्याशी बोलत असताना एसटी कर्मचारी जेव्हा मुक्कामी गाडी घेऊन गावामध्ये जातो तिथं शौचालयाची सोय नसते. जेव्हा तो मुक्कामी जातो तो देवळामध्ये झोपतो. परिस्थिती आहे, आजची पण ही परिस्थिती आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी हा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या जिथं कुठं वाहनं नाहीत, आता 4 व्हीलर वगैरे गाड्या आल्या, आता 2 व्हीलर गाड्या जास्तीच्या झाल्या, परंतु गावामध्ये कधी कधी 4 व्हीलर एक पण गाडी नव्हती. अशा वेळेस एसटीची वाट अख्खं गाव बघत बसायचं. आम्ही जेव्हा शाळेत होतो, आमच्या पडळकरवाडीच्या शाळेच्या समोरच एसटीचा स्टॉप आहे, तिकडं चढावर गाडी दिसली, सगळी एसटी आली, एसटी आली, एसटी आली, सगळी पोरं एसटीच्या कडली. त्याचं काय काम नाही, कोण आलंय, कोण उतरतंय, कोण चढतंय. म्हणजे ती एक आत्मीयता सगळ्यांचीच या एसटीच्या सोबत होती. आणि म्हणून जेव्हा सतीश मेटकरी आम्हाला बोलले की एसटी कर्मचाऱ्याच्या वरती अन्याय होतोय, मी आणि सदाभाऊ या प्रकरणामध्ये उतरलो. सदाभाऊ आणि मी तुमच्या सोबत आझाद मैदानावरती आलो. तेव्हा विरोधी पक्ष नेते होते देवाभाऊ, तेव्हा आपली सत्ता नव्हती. आम्ही इतका विषय लावून धरला, सरकारला निर्णयावरती यावं लागलं. आणि मग आम्ही 15 दिवस 16व्या दिवशी आम्ही तिथून बाहेर पडलो. आमच्यावरती टीका टिप्पणी झाली की कर्मचाऱ्याला तुम्ही वाऱ्यावरती सोडून गेला, कर्मचाऱ्यांच्या वरती तुम्ही अन्याय केला. परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री, म्हणजे माझ्या नेत्याचा मला अभिमान का वाटतो, तेव्हा ते विरोधी पक्षात होते. त्यांना जर एसटी कर्मचारी ऐकायला तयार नाहीत, आंदोलन पेटवायचं तर ते पेटवू शकले असते ना. एसटी कर्मचारी ऐकायलाच तयार नाही आणि विरोधकाला, सरकारला आपल्याला नागवता येत आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, 3-4 वेळा सदाभाऊच्या आणि आमच्या बैठका झाल्या, आता जे सरकार द्यायला तयार आहे ते 100% तुम्ही स्वीकारा आणि हे आंदोलन तुम्ही मागं घ्या. देवाभाऊ विरोधी पक्षात असताना, इथं जर दुसऱ्या पक्षाचा प्रमुख माणूस जर विरोधात असता, अरे पेटू दे म्हणला असता, कशाला तुम्ही मागे घेताय. एसटी कर्मचारीवाले ऐकत नाहीत ना, सरकारला तुम्ही त्रास द्यायला सुरू करा.
परंतु 16व्या दिवशी माननीय देवाभाऊंनी सांगितलं सरकारने तुमच्या समोर जो प्रस्ताव मांडलाय तो कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे आणि देवाभाऊंशी चर्चा करून मी आणि सदाभाऊनं आम्ही त्यातून माघार घेतली. तुम्ही कर्मचारी ऐकायला तयार नव्हता, परंतु ती जी वाढ दिली 5,000, 4,000 आणि 2,500 मूळ बेसिक मध्ये जी वाढ दिली ती जी मान्यता प्राप्त संघटना आहे त्यांच्या पुढच्या पण आयुष्यात जमणार नाही आणि मागच्याही त्यांनी कार्यकर्तीमध्ये त्यांना जमलं नाही. त्यांना जमलं नाही. कोल्हापूरचं का कुठलं अधिवेशन होतं, एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण झालंच पाहिजे. अरे झालं पाहिजे म्हणजे कसं झालं पाहिजे? आम्ही ह्या सगळ्या संघटनांच्या विरोधामध्ये होतो. आपलं ठरलं होतं काय, एसटी डेपो मध्ये संघटनाचा बोर्ड ठेवायचा नाही, उपटून टाकायचा. बरोबर की नाही? पहिली आपली भूमिका काय होती, आपल्याला संघटना नको, की जी संघटना तुमची बाजू घेत नाही, जी संघटना तुमच्यासाठी काम करत नाही. आणि परत परिस्थिती अशी झाली की तुमचा कायदाच असा आहे की सरकार संघटनेशिवाय कर्मचाऱ्याशी बोलत नाही. बरोबर की नाही? अरे मी आणि सदाभाऊ असं काम केलंय की गेल्या 4-5 वर्षामध्ये एसटीचा कंडक्टर, एसटीचा ड्रायव्हर, एसटीचा मेकॅनिकल विभागात काम करणारा कर्मचारी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बोलला. एसटीचा कंडक्टर, एसटीचा ड्रायव्हर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापती साहेबांच्या सोबत बोलला, परिवहन खात्याच्या मंत्र्यासोबत बोलला. हे पहिल्यांदा असं घडलं. नाहीतर संघटनेचा अध्यक्ष, संघटनेचा सचिव, संघटनेचे पदाधिकारी याच्या पलीकडे कधी चर्चा झाली नाही. परंतु कायदा बाजूला ठेवून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत बोलण्याचं काम सरकारच्या माध्यमातून घडलं. हे का घडलं? तुम्ही कर्मचारी सगळे संघटित होता, तुम्ही सगळे कर्मचारी एक साथ होता. आज परिस्थिती काय एसटीची? आज 50% महिलांना सूट आपल्या सरकारनं दिली नसती तर एसटी आज डबघायला आली असती. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? 50% माझ्या भगिनींना एसटी मध्ये सवलत दिली, तिकडे कर्नाटक सरकारनं 100% दिली. आज ते भिकेला लागलंय. महामंडळ तुम्ही माहिती घ्या, आज ती परिस्थिती राहिली नाही. परंतु आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तेव्हाचे देवाभाऊंनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय केला आणि 50% माझ्या बहिणींना एसटी प्रवासात सूट दिल्यामुळं आज एसटी रुळावरती आहे. आज एसटी डांबरी रस्त्यावरनं फिरतेय. त्या योजनेला मोठं श्रेय जात आहे. मित्रांनो, मी काय आकडेवारी समोर आणली, ही काय माझी आकडेवारी नाही. एसटी महामंडळानं श्वेतपत्रिका काढली, बरोबर? त्यातले मी आकडे तुम्हाला सांगणार आहे. महामंडळाचं मागील 5 वर्षात सवलतीची प्रतिपूर्ती आणि चलनीय उत्पन्न, हे आकडा माझा नाही, मी छापलेला नाही. यामध्ये 2019 आणि 20 ला चलनीय उत्पन्न होतं 5,896.25 कोटी आणि सवलतीचं उत्पन्न होतं 1,706 कोटी. किती? 1,706 कोटी. म्हणजे एकूण किती झाले? 7,902 कोटी. नाही, 7,602 कोटी. हे कधीच सांगतोय? 2019चं. आता मी मधलं सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट 2024 आणि 25 सांगतो, वेळ आपल्याकडे कमी आहे. 2024-25 ला चलनीय उत्पन्न आहे 5,703.21 कोटी आणि सवलतीचं उत्पन्न आहे 4,807 कोटी. तफावत किती आहे बघा? 1,706 कोटी होते 19-20 ला, आता आहे 4,807 कोटी रुपये. आणि एकूण उत्पन्न किती झालं? 7,702 कोटी 19-20 ला आणि 24-25 ला झालं 10,510 कोटी. किती? 10,510 कोटी. म्हणजे 2,908 कोटी रुपये 19-20 पेक्षा वाढ आहे. किती? म्हणजे 3,000 कोटी. अजून एवढी म्हणतो एसटी तोट्यात आहे. अरे 2019-20 पेक्षा जर 3,000 कोटी रुपये इन्कम मध्ये वाढ झाली असेल तर प्रॉफिट मध्ये यायला पाहिजे ना. दुसरे एक पान तुम्हाला सांगतो. 1981 ला एसटी महामंडळाकडे एसट्या किती होत्या? 10,028. 1981 ला. माझा जन्म 82चा आहे.
म्हणजे तेव्हाच मी तुम्हाला सांगतोय, एसट्या होत्या 10,028. आता मी तुमच्या सोबत बोलत असताना 2024-25 ला एसट्या आहेत 15,764. 11-12 ला ह्या एसट्या होत्या 18,285. 1981 ते 2025 म्हणजे एक 40-45 वर्षामध्ये लोकसंख्या किती वाढली बघा. 1981 ला या महाराष्ट्राची लोकसंख्या होती 6,26,93,198. 81 ला. आता 2011च्या जनगणनेनुसार, आता 21 ला जनगणना झाली, संख्या होती 11,23,74,333. आता ती ढोबळ संख्या आहे महाराष्ट्राची. म्हणजे 6 कोटी कुठं आणि 14 कोटी कुठं. 6,000 गाड्या, 14 कोटी लोकसंख्या असताना 15,000 गाड्या. कर्मचारी किती होते. 10,000 एसट्या असताना 79,458 कर्मचारी. 14 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची असताना कर्मचारी किती आहेत. 96 कर्मचारी. म्हणजे वाढले किती. 7,04,000 वाढले किती. 86,000. म्हणजे वाढले किती कर्मचारी. दुप्पट लोकसंख्या वाढल्यानंतर ती वाढलीच नाही. हा त्यातला फरक आहे. 127 कोटी प्रवाशाची वाहतूक केली होती. मी सांगते 127 कोटी आणि 2024 ला केली म्हणजे 81 आणि 24 वाहतूक वाढलेली आहे. तरी सुद्धा माध्यमातून ज्या एसट्या महामंडळांना प्रमाणामध्ये एसट्या मिळत नाहीत, मेळाव्यातून राज्याचे मुख्यमंत्री आपण करू. 1800 एसट्या नवीन त्यांनी महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जोरदार टाळ्या वाजून तुम्ही अभिनंदन करा. परिवहन खात्याचे मंत्री महोदयांनी सांगितलं की 800 एसट्या येणार आहेत. परंतु तेवढ्यात मेळ बसतोय का. तेवढ्यात मेळ. एसट्या वाढवल्या पाहिजेत, तुम्ही कर्मचारी वाढवले पाहिजेत, तर गाव तिथं एसटी रस्ता थांबवा हा दाखवायचा कुणाला. एसट्या जर एवढं प्रमाण कमी झालं असेल, हे सगळं महत्वाचे विषय आहेत. आमची संघटना म्हणजे नुसतं कर्मचाऱ्याचं आम्हाला मिळालं पाहिजेत, परंतु एसटी महामंडळ सुद्धा सुभावना असणारी आमची कर्मचाऱ्यांची संघटना आहे. आमचा कर्मचारी टिकल. एसटी महामंडळाच्या प्रवासी मिळतील. एसटी महामंडळ प्रवाशांची संख्या वाढेल. एसटी महामंडळ सुविधा दिल्या तर आमचे प्रवासी तिकडे. खासगी गाड्यावाले तर एसटीतनं ओढून सगळे बसमध्ये घेऊन जातात. आमचा एसटी कर्मचारी काय का. श्वेतपत्रिकेमध्ये एक डाऊट असा आहे की 899 कोटी दाखवलंय. इतर खर्च म्हणून 899 कोटी रुपये दाखवलंय. काय हे एसटी कर्मचाऱ्यांना समजलं पाहिजे अशी आपल्या सर्वांची भावना आहे. काय केलं, कशामध्ये गेलंय आणि 24-25 च श्वेतपत्रिकेमध्ये काय नाही ते पण सगळं समोर आलं पाहिजे ना. आणि आहेत की सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम आहे हे आम्हाला कृतीतून दिसलंय. कारण पूर्वी जे पगार वाढवला 5,000, 4,000, 2,500 आणि 2,000 हा वाढवला होता 25 नोव्हेंबर 2021 ला आणि 4 सप्टेंबर 2024 ला करण्याचा निर्णय केला. मान्यता प्राप्त संघटना काय म्हणत होती, सरसकट 5,000. बरोबर ना. त्यांचं पत्र होतं सर
म्हणजे 5,000 ज्याला दिले त्याला 0 रुपये, 4,000 रुपये दिले त्याला 1,000 आणि 2,500 रुपये दिले त्याला 2,500. आम्ही ते मान्य केलं का? आम्ही तर खरं 7,000वर काढून बसलो होतो. आम्ही म्हटलं तुम्ही किमान 7,000ची वाढ मान्य केलं. आमच्यावरती जुनी लोक करायचं ठरलं. ज्यांना पूर्वी 2,500 वाढवून दिले, ज्यांना 4,000 दिलं होतं त्यांना 2,500 पोरं लागली होती. अरे 124 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. जोपर्यंत आम्ही आंदोलनात आलो नव्हतो तेव्हा माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनी 124 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. तिथून आत्महत्याचा विषय बऱ्यापैकी संपुष्टात आला. 1-2 परंतु बऱ्यापैकी एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्याचा विषय संपून गेला. नाहीतर विरोधक म्हणतात गोपीचंद पडळकर एसटी कर्मचारी येथे येऊन भेट ना, एसटी कर्मचाऱ्यांना भेटा, तुम्ही त्यांना विचारा. आमचा फसवायचा विषय नाही. तिथं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससीचा विषय काय, हे काय राज्यसेवेची परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत का? आम्ही नाही. आम्ही राज्यसेवेची परीक्षा दिली नाही. आम्ही युपीएससीची विषय आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्या कुठल्याही विषयाची बाजू ठामपणे लावून धरतो, प्रामाणिकपणे लावून धरतो आणि अभ्यासांची लावून धरतो. उगाच उठलो आणि बातमीसाठी आम्ही गेलो असा अजिबात विषय आमच्याकडून होत नाही. आणि त्या साहेब हे अत्यंत कर्तबगार मंत्री महोदय हे या खात्याचे मंत्री आहेत. उदय सामंत साहेबांना आपण या विषयात बोलावलं होतं. त्या वेळेस उदय सामंत साहेबांनी आपलं नेतृत्व केलं होतं, आपली मध्यस्थी केली होती. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पण त्यांनी मध्यस्थी केली होती आणि म्हणून त्यांना आजच्या ज्याच्याकडे 2 व्हीलर गाडी आहे तो एसटी देतोय का नाही आहे? आदिवासी पाड्यातला, बंजारी तांड्यातला, धनगरवाड्यातला, गावगाड्यातला, 18 पगड जातीतला, 12 बलुतेदार, मागासवर्गीय, ज्याची परिस्थिती नाही, शेतकरी, शाळेमध्ये जाणाऱ्या मुली यांचे एसटी वरती सगळी वीज अवलंबून आहे. आणि त्या एसटी कर्मचारी जर तुम्ही समाधानी ठेवला, तेच एसटी कर्मचारी व्यवस्थितपणे न्याय दे. ठाम आहे. तुम्हाला माहित आहे हे निर्णय घेणं एवढं सोपं नाही. मी आता सतीश मेटकरींना विचारलं की जेव्हा तुमच्या पगारात वाढ किती व्हायची, त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की ते वाढ करायचे 100ची, 200, 500, 800च्या वर कधी वाढ गेली नाही. एकदा 1% तुमच्या मूळ बेसिक मध्ये वाढ केली, परंतु टाकली. हे पहिल्यांदा का असं झालं? आणि ज्या मूळ संघटना आहेत त्या संघटनेच्या विरोधामध्ये त्यामुळे हे घडलंय.
मी आणि सदाभाऊ तर आमचं कामच आहे, आमच्याकडे जेवढे विषय येतात त्या विषयामध्ये आम्ही, परंतु तुम्ही संघटित झाला. आता माझी विनंती आहे की संघटना वाढली पाहिजे, यातून त्यांना पण न्याय मिळतोय ना नाही, परंतु जे आमच्या विरोधात आहेत तरी त्यामुळे तुम्ही सगळे संघटित व्हा. तुम्ही बँकेमध्ये किती मधून वाचतो, टीव्हीवरती आम्ही बघतो. आज एक विश्वासाची बँक म्हणून एसटी कर्मचारी ती परिस्थिती राहिली का? आता तुम्हाला कर्ज मिळत नाहीत, तुम्हाला मागेल तेव्हा कर्ज मिळत होतं, आता ती परिस्थिती नाही. काय आहेत तिथं सुद्धा तुम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सुद्धा चांगली मदत एसटी कर्मचाऱ्यांना होऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्यासाठी तुम्ही चांगली लोक त्या गेलं पाहिजे. आजच्या या मेळाव्याच्या मी आणि सदाभाऊ आम्ही दोघं तुमची बाजू लावून धरण्यासाठी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गावगाड्यातल्या लोकांच्या प्रश्नावरती त्यांचं बारकाईनं लक्ष आहे आणि ते नेहमी सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका वरती त्यांचं बाबतीमध्ये चांगली भूमिका घेतली. आपण तर माग गणपतीच्या काळामध्ये संप पुकारायचं धाडस केलं आणि त्यामुळं सदाभाऊंना काय त्यांना आता ते खाजगीत तुम्हाला सांगतो, त्यांना एकदम असं जोरात खवळले साहेब की बाबा तुम्ही कशाला असं करताय. आम्ही नाव कर्मचाऱ्यांचा विषय आहे, कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घ्या आणि त्यामुळं हा 2024चा निर्णय आपण म्हणलं की आम्ही संप करणार आणि तेव्हा हा विषय मार्गी लागला आणि 6,500 सरसकट तुम्हा सगळ्या लोकांना वाढ मिळाली. ही परिस्थिती तेव्हाची आहे आणि त्यामुळे आता आम्ही काय केलं हे आता तुम्हाला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही सगळे कर्मचारी एकत्रित राहा, संघटित राहा. एकीमध्ये प्रचंड ताकद असते. आता सगळी वेल एज्युकेटेड ड्रायव्हर कंडक्टर, पूर्वीची परिस्थिती नाही आहे. पूर्वी लोकांचं शिक्षण कमी होतं, ते ड्रायव्हर लोक झाली होती. पूर्वी लोकांचं शिक्षण कमी होतं, ते वाहक लोक झाली होती. आता वेल एज्युकेटेड सगळी मुलं आहेत. निर्व्यसनाचं प्रमाण आता प्रचंड आहे. व्यसनी लोक आता एसटी मध्ये मोठ्या प्रमाणात नाहीत. पूर्वी ती परिस्थिती होती, आता बऱ्यापैकी 70% मोठा बदल एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा झालेला आहे. आणि त्यामुळं गिरीश भाऊंनी जशा पद्धतीनं सांगितलं 2-4 दिवसात होणार नाही, पण पुढच्या 8-15 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत एक एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती आपण बैठक लावू आणि तुमचे सगळे विषय माननीय देवाभाऊंच्या कानावरती घालू, माननीय परिवहन मंत्री माननीय सरनाईक साहेबांच्या कानावरती घालू, राज्यमंत्री माननीय आपल्या माधुरीताई आहेत पुण्याच्या, त्यांच्या कानावरती घालू आणि तुमच्या प्रश्नाची सोडवणूक 100% करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलाय, जाताना व्यवस्थितपणे आता जाताना तुम्ही सगळेजण व्यवस्थित जावा, काळजीपूर्वक व्यवस्थित जावा, गाड्या हळू चालवा, एवढीच या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. सतीश मेटकरींच्या साठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत प्रामाणिक आहे माणूस, त्याची परिस्थिती पण नाही, पण तो इतका चिकाटीचा आहे. आता ते सपकाळ साहेब खवळले, तिथं त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण त्यांना बोलवू दिलं नाही. हे टीम जी आहे नाही अत्यंत प्रामाणिक आहे. 2-3 वेळा त्यांनी तर आम्हाला असं तोंडावर पाडलं, सदाभाऊला मला, सरकार बरोबर आम्ही बोलणी करायचो. आम्ही हा ठीक आहे, कर्मचारी आमच्या बाजू आहे, हे तिथं मिळूच तरच बोलायचे. हा आम्ही तुमच्या बाजूने आहे, बाहेर आले का आमच्या विरोधात बोलायचे. आम्ही म्हटलं ठीक आहे, ते कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत. हे जे अत्यंत प्रामाणिकपणे आणि अभ्यासानं, अरे त्या तुमच्या अधिकाऱ्यानं पण मटेरियल नाही. जेव्हा पगार वाढ करायची होती ना, अधिकाऱ्यानं विषयच नव्हता. IAS लेव्हलचे अधिकारी, त्यांच्याकडे कसा वाढायचा, किती वाढणार, सरकारवरती किती बोजा पडणार. आम्ही जे प्रपोजल घेऊन गेलो, मुख्यमंत्री म्हणले अरे तुम्ही काय करताय, तुमच्याकडे काहीच नाही, हे तरी संघटनावाले सगळे द्यायला लागलेत. हे संघटनामध्ये काम करणारी आपली जी टीम आहे ना,
अत्यंत अभ्यासूपणे जो प्रस्ताव दिला तोच मान्य झाला. दुसरं तिसरं त्यामध्ये काहीच करायला लागलं नाही. इतकं काटेकोरपणे अभ्यास करून सरकारकडे प्रस्ताव देणारी टीम आहे सरकारकडे. नाहीतर ते IAS लोकांचं काम आहे. आम्ही काय, मी सदाभाऊ 7वी शिकलेला गडी आहे, मी 12वी शिकलोय. परंतु जेव्हा आम्ही हा विषय पुढे मांडला तेव्हा मुख्यमंत्री महोदय म्हटले, अरे कुठून कसं आणलं? हे म्हटलं, ही आमचं गडी एकदम वकिलासारखं जायचं सगळं, ते एवढं बारकाव्यानं अभ्यास करतायत. तर ही टीम जी मिळाली आहे ST कर्मचाऱ्यांना, यांना जपा. ना यांच्याकडे इनोवा गाडी आहे, ना यांच्याकडे बंगला आहे, ना यांच्या नावावर संघटनेची कुठली प्रॉपर्टी आहे. परंतु हे जे प्रामाणिकपणे ST कर्मचाऱ्यांच्यासाठी लढतायत त्यामुळं ही तुमची पगारवाढ झालेली आहे. सरकार, सदाभाऊ खोत आणि मी फक्त ह्यातलं निमित्त आहे. ही जी टीम काम करते ह्या टीमच्या अभ्यासपूर्ण कामाला मिळालेलं हे यश आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि या सगळ्या लोकांच्या पाठीमागं प्रामाणिकपणे राहावा. ह्यांचा हेतू ST कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रामाणिक आहे. आता ते 18 कर्मचारी तिकडे गेले बघा आंदोलन करायला, तिकडे कुठं मलबार हिलकडे कुणाचं तर घर आहे की, कुणाचं आहे घर तिकडं? आता ते आम्हाला ज्ञान पाजळतायत, परवा हैसं झालं तसं झालं. अरे ते ST कर्मचाऱ्यांच्या वरती केस आहे ती मागं काढून घ्या ना. ST कर्मचारी जेलमध्ये गेले होते, त्या ST कर्मचाऱ्यांच्या वरती जे केस दाखल केलेले आहे ती केस मागं काढून घेण्यात यावी. कोण फिर्यादी आहे मला माहित नाही. सरकारचा फिर्यादी असेल सरकारनं काढून घ्यावी, पुढाऱ्यांचा फिर्यादी असेल पुढाऱ्यांनी त्यांना सांगावं आणि ती केस काढून घ्यावी आणि त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. एवढीच मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं सारखं म्हणाय तुम्ही आपल्याला मेळावा घ्यायचा आहे, मेळावा घ्यायचा आहे, मेळावा घ्यायचा आहे. नाशिककरांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. हे जे आपले सहकारी आहेत व्यंकटेश मोरे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ते काय ST कर्मचारी नाहीत, ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. परंतु रात्रंदिवस मेहनत घेऊन नाशिकचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. नाशिकच्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे अनुप खैरनार असतील, बाकीची सगळी त्यांची टीम असेल. मागं पण आम्ही आलो होतो, तिथं आपल्या डेपोमध्ये गेलो होतो. तर या टीमनं सुद्धा कार्यक्रम घ्या. हा वर्धापन दिन नाशिकला घेण्या पाठीमागं ह्या परिसरातले जेवढे कर्मचारी आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि चिंता करण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही दोघं सदाभाऊ मी तुमच्या, आणि फुकट आहे हो, तुम्हाला काय नाही. आम्ही पूर्ण वेळ तुमच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि तुम्हाला सन्मान मिळेल, तुमचा आर्थिक स्तर वाढेल, सामाजिक उंची वाढेल. यासाठी जे काय करावं लागेल, उद्या वाटलं सरकारबरोबर संघर्ष करायची जरी वेळ आली, मी आणि सदाभाऊ तुमच्या सोबत आहे. मी आणि सदाभाऊ तुमच्या सोबत आहे. पण सरकार संघर्षाची वेळ येऊ देणार नाही, चिंता करू नका. नाही तुम्हाला आंदोलन करायची गरजच पडणार नाही. कारण जेवढे निर्णय मी देवाभाऊनी घेतलेले बघितलेत ते संघर्षाविना घेतलेले निर्णय आहेत. आणि त्यामुळं अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या खुर्चीवरती असल्यामुळं महाराष्ट्रातल्या ST कर्मचाऱ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वाक्य या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोणीही जागा सोडू नका. ST कर्मचारी संघ